तर सध्याच्या निवडणुकांवर सोशल मीडियाचा मोठा प्रभाव आहे। त्यामुळे अकोल्यातील नागरी समस्यांना वाचा फोडण्यासाठी सोशल मीडियावर दखल नावाचा एक ग्रुप तयार झालाय। फेसबुक आणि व्हॉट्सअपवर या ग्रुपच्या माध्यमातून शहरातील समस्यांवर भाष्य करण्यात येत आहे। अकोल्यातील नागरिकांना काय वाटतं निवडणुकीबाबत जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी। सोशल मीडिया आपल्या सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य असा घटक। या सोशल मीडियाला काही लोक नाव ठेवतात, मात्र या सोशल मीडियाच्या माध्यमातून अकोलेकरांचा आवाज प्रशासन आणि सरकारपर्यंत पोहोचतो आणि ही चळवळ जी निर्माण झालेली आहे चळवळीचं नाव आहे दखल। आणि या दखलचे सदस्य आपल्यासोबत आहेत की अकोल्याचे प्रश्न काय आहेत, अकोल्याच्या जीवनमरणाचा संघर्ष जो आहे तो लोक कसे त्याला सामोरे जातात। आपल्यासोबत हे सर्व दखलचे लोक आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले सर्व दिग्गज लोक आहेत आणि अतिशय गैर राजकीय असा हा मंच आहे जो अकोलेकरांच्या जगण्याला सुकर करण्यासाठी प्रयत्न करतो। आपल्यासोबत संस्थापक आहेत प्रदीप गुरुखुर्दे। दखल स्थापन करण्यामागची नेमकी भूमिका काय होती? भूमिका अशी आहे की हे बघा, जपानमध्ये 2 भूकंप येऊन गेले आणि ते 2 वेळा जपान उभं झालं आणि सर्व सुविधा आहेत आणि 78 वर्षे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून झाले आणि आपण आजही नाली, रस्ते, वीज, स्वच्छता याच्या मागे याची विकासाचे मुद्दे ठेवून आपण याच्या मागे आहोत। मला असं म्हणायचं आहे की आपण इतर देशासारखी प्रगती का करू शकत नाही? प्रामाणिकपणे आपण जर आपल्या नेत्यांनी, आपल्या राज्यकर्त्यांनी जर प्रामाणिकपणे काम केलं, अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं तर नक्कीच आपला देश खूप चांगली प्रगती करेल। आणि राहिला प्रश्न महानगरपालिकेचा, अकोला महानगरपालिकेमध्ये अनेक अशी कामं आहेत की जे वारंवार करावी लागतात। म्हणजे आता नेमकं की भूमिगत गटार योजनेचं काम सुरू आहे। 3 महिने आधी रस्ते तयार केले आणि आता मध्य भागातून त्याला खोदून परत पाईपलाईन टाकणं सुरू आहे। म्हणजे एकच काम परत का करावं? अकोला महाग्रामपंचायत अनेक वेळा तुमच्या सोशल मीडियाच्या याच्यावर म्हटलं, का म्हणता असं? कारण काय आहे, आपल्या अकोल्यामध्ये जी मोरणा नदी आहे ती आता मोरणा नाला झाला आहे तो। म्हणजे एवढी सुंदर नदी आहे मोरणा नदी का काय सांगू, पण तिचं रूप एकदम यांनी नाल्यासारखं केलं आहे। आता गेल्या म्हणजे 20 वर्षापासून BJPचं सरकार आहे, नगरसेवक आहेत, पण यांनी अकोल्याकडे अजिबात लक्ष दिले नाही। अकोल्याचा कोणत्याही प्रकारचा विकास नाही आहे, MIDC बकास झाली आहे, पाण्याचे तलाव नाही आहेत, बऱ्याच साऱ्या समस्या आहेत, लोक कंटाळून गेले आहेत आणि आम्ही हे सगळं जे समस्या आहे दखलच्या याच्यातून आम्ही दाखवतो, आमचे प्रयत्न चालू आहे। डॉक्टर चंद्रकांत पंपाली आहेत, आरोग्य क्षेत्रात काम करतात। काय आरोग्याची परिस्थिती काय, लोकांचं जगणं आहे सुकर होतं आपली? अकोल्यामध्ये नगर परिषदचा जर आपण विषय घेतला तर आस्थापना खर्च इतकं मोठं आहे आरोग्य विभागाचं आणि 2 खूप मोठे हॉस्पिटल इथं कस्तुरबा गांधी हॉस्पिटल आहेत आणि ते तुमचं भारती हॉस्पिटल आहे। त्याचा आस्थापनाचा खर्च खूप आहे, पण ते त्या ठिकाणी एक पेशंटही तुम्हाला कधी ॲडमिट देणार नाही। आरोग्याच्या विषयाला घेऊन जे नगर परिषदची जी व्यवस्था आहे, आरोग्य व्यवस्था, ती काही बरोबर नाही आहे। आणि दोन्ही ज्या जागा आहेत ना त्या इतक्या चांगल्या आहेत की त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला तिथं पोचता येतं। गावातल्या एकदम मध्यभागी एक जुन्या शहरामध्ये आहे आणि एक अकोल्यातील टिळक रोडवर आहे। त्या जागेचं चांगल्या पद्धतीनं उपयोग करायला पाहिजे, ते काही करत नाहीत। मी नगरसेवक असताना एकदा ते सगळे दवाखाने सुरू केले होते आणि अकोल्यातील जे तज्ज्ञ चिकित्सक आहेत त्यांची नियुक्तीसुद्धा मी त्या ठिकाणी केले होते नगर परिषद जेव्हा होती त्यावेळी, आणि त्याच्यानंतर ते परत सगळं बंद झालेलं होतं। आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून नगर परिषद एकदम फेल आहे। महिलांना काय वाटतं, महिलांच्या काय समस्या आहेत आपल्याला? ताई, काय महिलांच्या समस्या आहेत शहरातल्या? महिलांच्या समस्या अशा आहेत की महिला ज्या व्यवसाय करतात, जसं छोटं भाजीचं दुकान असतं वगैरे, अशा महिलांसाठी अकोल्यामध्ये प्रसाधनगृह नाही आहे। सगळ्यात मोठा विषय तो आहे की महिलांना आज व्यापारी महिला पण असतात, महिला सोडा, आपल्या ज्या पोलीस महिला असतात ज्या नेहमी ड्युटीवरती असतात त्यांना देखील कधी वॉशरूमला जायचं काम पडतं आणि प्रॉपर स्पॉटवरती वॉशरूम्स नाही आहेत। ही पण एक सगळ्यात मोठी व्यवस्था अकोल्यामध्ये असायला हवी असं मला वाटतं। दुसरी एक गोष्ट मी सांगेन की अकोल्यामध्ये रोजगाराच्या संधी वाढल्या पाहिजेत, कारण अकोल्यातल्याच मुलांना सोडून अकोला जावं लागतं आहे। अकोल्यातल्या मुलांना आज 20% मुलं जर अकोल्यात राहतील तर 80% मुलं ही मुंबईमध्ये राहतात आहेत आणि मुंबई देखील हे हळूहळूच डेव्हलप झालेलं आहे। अकोल्यामध्ये जर राहायला इतकी जागा आहे, खूप मोठी जागा आहे, तर त्याच्यामागे पण थोडासा विचार करायला पाहिजे। रोजगाराच्या संधी इथे पण निर्माण व्हायला पाहिजे, जेणेकरून आपला इथला यूथ आहे तो इथेच राहील आणि इथलं डेव्हलपमेंट जास्त वाढेल। ताई, बालपणात पाहिलेलं अकोला आणि आता अकोला तसंच आहे का? काय महिला एक तुम्ही या गावाची जी नाळ जोडलेली आहे, या शहराबद्दल काय वाटतं? महापालिका तुमचं प्रश्न सोडतच वाटतं तुम्हाला? नाही, बऱ्याच अर्थी नाही। लहानपणी आमचं खूप वेगळं होतं
आता पण असं म्हणता येईल की जसं लहानपणची जी परिस्थिती ती आताही तशीच आहे, काही बदल जास्त झाला नाही आहे त्याच्यामध्ये. गीतानगरामध्ये जो रस्ता आहे तो इतका अरुंद आहे, तो थोडा रुंद करून द्यायला पाहिजे आहे. 2-4 गोष्टी माझ्या दखलच्या मार्फत एक इच्छा आहे की आमच्या ग्रुपमार्फत असे कामं झालेले आम्हाला जास्त आवडतील. कस्तुरबा गांधी म्हणून दवाखाना आहे जुन्या शहरात, त्याच्यासमोर मोठं ग्राउंड आहे, तर त्याचं फक्त हे म्हणणं आहे की तिथे लहान मुलांना खेळायला त्याचं स्टेडियम करून द्यावं, क्रिकेट वगैरे खेळायला. एका हिंदी कवि ने म्हटलं आहे की गर हो सके तो अब कोई शम्मा जलाइए, इस दौरे सियासत का अंधेरा मिटाइए, बस कीजिए आकाश में नारे उछालना, ही जंग आहे, इस जंग को ताकद लगाइए. आणि ही जी जंग आहे याला ताकद लावण्याचं काम दखलच्या माध्यमातून हे सर्व अकोलेकर करत आहेत. त्यांच्या कार्याला ABP माझाच्या शुभेच्छा. उमेश अरुणे, ABP माझा, अकोला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.